आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही म्हणजे तुम्ही म्हणताय अगदी तशाच पद्धतीने आम्ही मिडल क्लास लोक वाढदिवस साजरा करू. पण तुम्हाला वाटतंय ना त्यापेक्षा खूप वेगळ्या आणि चांगल्या भावना असतात या सगळ्या मागे. आणि तुम्ही आत्ता म्हणालात ना की वाढदिवस असल्यावर आम्ही लोक ते त्रिकोणी टोप्या घालतो, ते जोकर सारख्या, आणि त्या पिपाण्या वगैरे वाजवतो. होय, सगळं करतो आम्ही. कारण त्या व्यक्तीचा वाढदिवस असतो ना, त्याचा आनंद द्विगुणित व्हावा हीच इच्छा असते त्यामागे. आणि तुम्ही हे पण म्हणालात की ते मागे भिंतींवर हॅपी बर्थडे असे जुने स्टिकर लावलेले असतात. पण ते स्टिकर लावताना त्या मागच्या भावना खूप चांगल्या असतात, प्रेम असतं त्यामध्ये. आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी मला नाही वाटत महागड्या वस्तूंची गरज असते. छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा प्रेम व्यक्त करता येतं ना. हातात पैसे नसले ना की ही अशी बडबड करून आपला कमीपणा लपवण्याचा प्रयत्न करतात तुमच्यासारखी माणसं. ही तुझी फालतू बडबड ऐकण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. मला माझ्या आदल्या गेस्टना अटेंड करायचं आहे. हॅलो, आलात का तुम्ही? हो का? आले. हा, मी आले. हो हो हो. सुमनताई, माफ करा. 4 लोकात शोभा नको म्हणून मी काही बोलले नाही. मी बोलले असते ना तर विषय उगाच वाढला असता. हो, राहू द्या. हो जानकीताई, तुम्ही कशाला माफी मागताय? अहो, आज चांगल्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र जमलोय, त्यामुळे या असल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करूया. आता हॅलो एव्हरीवन, इकडे लक्ष द्या प्लीज. आमचा हँडसम दादा आणि स्वीट वहिनी इथे आलेले आहेत. तर आज आमच्या लाडक्या दादाच्या बर्थडे पार्टीला, म्हणजेच दी देवांश जहागीरदारच्या बर्थडे पार्टीला मी आणि रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. सो लवकर आपण केक कट करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला खूप इंटरेस्टिंग गेम खेळायचा आहे. एक्झॅक्टली. सो ब्रो आणि बहिणी आणि सगळ्यांना मी रिक्वेस्ट करतो की प्लीज टेबल जवळ या, आपण केक कटिंग करूया. आपण आईला येऊ देऊयात का? आई आली की करूया केक कटिंग. केक कटिंग करूयात. हो, चला.
या केक समोर तुझ्या मावा केकची व्हॅल्यू 0 आहे. सो सॉरी. मी मुद्दामून नाही केलं. खरंच सॉरी. मूर्ख, दिसत नाही तुला? बर्थडेचा केक स्पॉइल केला. माझ्या मुलाच्या बर्थडेचा केक. अक्कल नाहीये तुला? भैरवी भैरवी जरा प्लीज रागावू नको, शांत होतो. हा दादा, काय शांत हो? याला दिसत नाही का? बर्थडेचा केक स्पॉइल केला याने. नाही, हे कळतं मला की याला अक्कल नाहीये, पण साधं दिसत सुद्धा नाही. मला एक कळत नाही, हा सतत आपल्या या ताईच्या मागे मागे फिरत असतो, ताई ताई करत. ते कळतं मला, पण इतकी साधी अक्कल नाही. केक येत असेल तर जरा बाजूला व्हावं. इतक्या मेहनतीने मी ही बर्थडे पार्टी अरेंज केली होती, हा केक अरेंज केला होता, आणि हा या मुलाने ना सगळी बर्थडे पार्टी स्पॉइल केली आहे. मॅडम, तुमचा संताप होणं अगदी स्वाभाविक आहे, पण अहो, वरुण हे मुद्दामून नाही केलं. आमच्या मुलाच्या हातून चूक झाली. मी हात जोडून माफी मागतो तुमची. तुम्ही हात जोडून माफी जरी मागत असलात ना, तरी मला चांगलंच माहिती आहे हे ना मुद्दाम केलं असेल. केक पाडणं हे प्री प्लॅन्ड असेल. नाही नाही, असं काहीच नाहीये. अगं देवांश, तुझ्या भोळेपणाचा हे लोक फायदा घेतात नेहमी. या सईला चांगलंच माहिती होतं तुझ्या बर्थडेला घेऊन मी किती एक्साइटेड आहे. तिला माहिती आहे मला सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात, आणि माझ्या मनासारख्या गोष्टी नाही झाल्या की माझी चिडचिड होते. म्हणून यांनी मुद्दाम तिच्या भावाला केक पाडायला सांगितला. नाही, आय नो केक खराब झाला त्याच्यामुळे तुझा मूड ऑफ झालाय, तुला चिडचिड होते, पण सही असं कधीच करणार नाही. आय मीन त्यांच्या मनात पण येणार नाही असं काहीतरी करायचं. ताई प्लीज तुम्ही शांत व्हा. बघा, सगळे पाहुणे जमलेत आपल्या घरी, आणि त्यांच्यासमोर उगाच तमाशा कशाला. भैरवी, लोक खोळंबली. आता आपण दुसरा केक ऑर्डर करूया का?
ते सगळं जरा प्लीज क्लीन करून घ्या. मला हवा तसा केक मागवता यावा म्हणून मी प्री ऑर्डर केला होता केक, आणि तेव्हा हा केक आलाय. आता हा केक खराब झाल्यावर दुसरा कुठून मागवायचा आपण? आय हॅव एन आयडिया. सई, मला जानू सांगत होती की तुम्ही तुमच्या हाताने माझ्यासाठी आज कुठला तरी केक बनवला, राईट? हो सर, तुमच्यासाठी मी मावा केक बनवलाय. तुम्हाला चालणार असेल तर मी आणू का? नाही नाही देवाश, तू हा असा कुठला तरी मावा केक कापून वगैरे बर्थडे सेलिब्रेट करायचा नाही. आई, पण आता आपल्याकडे दुसरा कुठला ऑप्शन आहे का? हो ना ताई, मला सुद्धा हा पर्याय अगदी योग्य वाटतोय. हा बरोबर बोलते. आपण तोच केक कापूया ना प्लीज. हो, मी केक घेऊन येते. जा. वाव वहिनी, काय मस्त दिसतोय केक. पाहिलं तुम्ही, अशा प्रकारे आमच्या वहिनीकडे ना प्रत्येक प्रॉब्लेम वरचं सोल्युशन असतं. ब्रो, आमच्या स्वीट वहिनीने जो स्वीट केक बनवलाय ना, तो पटकन कट कर, सगळे वाट बघतायत. Happy birthday to you. Happy birthday to you. वाव, नाही सिरियसली वाव. इतका सुंदर केक मी माझ्या आयुष्यात खाल्ला नाहीये. सई, अमेझिंग, सिरियसली अमेझिंग. या प्लीज ट्राय करा सगळे, प्लीज.
थँक्यू सनी. आता केक कटिंग झालंय, सो आपण आपल्या गेमला सुरुवात करूया. येस. हो गेम खूप इंटरेस्टिंग कपल गेम आहे. ओमी सगळ्यांना एक्सप्लेन कर प्लीज. येस, माय प्लेजर. सो हा एक कपल गेम आहे ज्यामध्ये पुरुषांच्या डोळ्यांना पट्टी बांधण्यात येणार आणि ज्या स्त्रिया आहेत त्यांना एका लाईन मध्ये उभं केलं जाणार. सो पुरुषांना प्रत्येक स्त्रीचा हात हातात घेऊन गेस करायचं आहे की आपलं पार्टनर कोण आहे. येस. नाही नाही, हात फारच नाजूक आहे. हो सॉरी. हा, हे मजबूत हात आमचे आहेत. काय म्हणजे हात ओळखणं कठीण होतं. का? हा, कारण एरवी तुझ्या मुठीत असतो ना, तेव्हा हात मोठे धरतात. या मामा. हे किती? रडू नको तसा. हे सांगतोच घ्या रे. नाही नाही अजिबात. उगाच कोणाचा तरी हात पकडाल आणि मला लाज आणणार. मी गंमत करत होतो. माहितीये मला घरात. बरं बरं, बघितलं सगळ्यांनी बघितलं. हो, आमचं ते. हा, चालेल. ओ असं काहीतरी करायला पाहिजे की देवांश त्या पिंडोक सईचा नाही तर माझा हात हातात घेतील. काय करू पण? इसी थिंक. हा, सई. ऐक ना, हे वॉच ना, हे बघ ना, मला खूप यूज होत आहे ग. आणि ह्या आउटफिटवर ना वॉच असायला पाहिजे. काय करू ना तेच कळत नाहीये. माझं वॉच कर ना. खरंच थांबली देखते. थँक्यू सो मच सई. यू आर सच अ ग्रेट सिस्टर.
जानू लगेच ओळखतो शिंग. आई तू पण ना, तू काय करतेस इथे? हा या नाही येत सई. रिया याच आहेत माझ्या सई.